शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी वाईट बातमी समोर. हवामान विभागाने मान्सूनचा नवा अंदाज जाहीर केला. आधीचे सगळे अंदाज फेल गेले. हवामान विभागाने मान्सूनची एक अशी तारीख जाहीर केली की या तारखेआधी पेरणी अजिबात करू नका, कारण की मान्सूनचा वेग बदललाय. मान्सूनच्या संदर्भात हवामान विभागाने एक अतिशय चिंतादायक नवीन अंदाज दिलाय, ज्यामध्ये खास शेतकऱ्यांसाठी एक तातडीची सूचना देण्यात आली. आता शेतकऱ्यांनो, पेरणी करण्याआधी हा अंदाज लक्षपूर्वक पहा, कारण की या आधीचे जुने सगळे अंदाज आता खोटे ठरलेत. काही दिवसांपूर्वी मान्सून अंदमानात दाखल झाला होता. केरळकडे तो वेगाने येतोय अशा प्रकारच्या चर्चा सुरू होत्या. पण अचानक वातावरण बदललं आणि महाराष्ट्राच्या काल काही भागांमध्ये भयानक गारपीट झाली. महाराष्ट्राच्या बारामतीमध्ये, विदर्भामध्ये, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी वादळी पाऊस झाल्याच्या बातम्या समोर आल्या. कारण की सुपर एल निनो पुन्हा एकदा तीव्रतेने ॲक्टिव्ह झालाय आणि ज्यामुळे आधीचे सगळे अंदाज चुकले आहेत. खरं तर ही बातमी शेतकऱ्यांची झोप उडवणारी आहेत. सगळ्या पेरण्या आता फेल होणार आहेत. या तारखेआधी पेरणी जर केली तर शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होणार. ज्यामुळे आधीच्या ज्या तारखा सांगितल्या होत्या त्या सगळ्या तारखा आता खोट्या निघाल्यात. कालपर्यंत बातमी आली होती की मान्सून लवकर येतोय, पण पॅसिफिक महासागरामध्ये एक विचित्र घटना घडली आणि जिचा फटका आता संपूर्ण जगाला बसतोय. 2 दिवसापूर्वी तुम्ही पाहिलं असेल की राजस्थानमध्ये एक मोठ्या प्रमाणात वादळ आलं होतं. त्या वादळाने सगळं आकाश झाकोळलं गेलं होतं आणि तेच चक्रीवादळाचा धोका संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दाखवला गेलाय. वातावरण अचानक फिरलं आणि काल रात्री अनेक ठिकाणी गारपिटीचा हाहाकार उडालाय आणि ज्यामुळे सगळं वातावरण बदललं असून शेतकऱ्यांची झोप उडवणारा अंदाज हवामान विभागाने दिलाय. 21 जिल्ह्यामध्ये चिंताजनक परिस्थिती निर्माण होणार अशी बातमी आता समोर आली आहे. ज्यामुळेच हवामान विभागाने एक ताजा अंदाज जाहीर केला, ज्यामुळे आधीचा जो अंदाज होता तो सगळा अंदाज आता फेल गेलाय. नवीन तारखा जाहीर झाल्यात. नवीन तारखेनुसार जूनमध्ये कोणत्या तारखेला पाऊस येणार, पेरणी नेमकं केव्हा करायची, पेरणीची खरी तारीख काय, त्यानंतर जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये कशा पद्धतीनं पाऊस राहणार, 4 महिन्यांचं वेळापत्रक आता जाहीर झालेलं आहे. यासोबत कोणत्या जिल्ह्यामध्ये दुष्काळ पडतोय, तर कुठे सर्वाधिक पाऊस पडणार, तर कुठे सगळ्यात कमी पाऊस पडणार, अशी जिल्ह्यासहित नवीन यादी आता तुम्हाला सांगणार आहे. पहा, या तारखेच्या आधी आता सगळे जे अंदाज तुम्हाला आले होते ते सगळे अंदाज आता विसरून जा, कारण की आजचा नवीन अंदाज हा अतिशय धोकादायक आहे. शेतकऱ्यांसाठी खूप वाईट बातमी आता समोर आलेली आहे, कारण की मान्सूनची नवीन चिंताजनक तारीख आता जाहीर झालेली आहे. तसेच जी टक्केवारी आधी सांगितली होती ती टक्केवारी देखील पूर्णतः बदलली आहे. पूर्वी सांगितलं होतं महाराष्ट्रात फक्त 88% पाऊस पडेल, तर काहींनी म्हटलं होतं 90% पाऊस पडेल. पण आताची टक्केवारी जी आहे ती पूर्णतः बदलली आहे, कारण की मान्सून पूर्णतः थांबला आहे. निसर्गाने अचानक आपलं रूप बदललंय. त्यामुळे सरकारने एक ताबडतोब तातडीची बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री, अनेक हवामान क्षेत्रातले तज्ज्ञ उपस्थित होते आणि याच बैठकीच्या माध्यमातून हा टोकाचा इशारा देण्यात आलाय. त्यामुळे या माहितीला हलक्यात घेऊ नका. तुम्ही जर शेतकरी असाल आणि तुम्हाला कधी पेरणी करायची, कोणत्या तारखेला पेरणीची योग्य वेळ आहे हे समजून घ्यायचं असेल तर 2 मिनिटाचा हा व्हिडिओ लक्षपूर्वक पाहत राहा. कारण की सुपर एल निनो हा जुलै, ऑगस्टमध्ये ॲक्टिव्ह होणार होता असं सांगितलं गेलं होतं, पण तो आत्ताच ॲक्टिव्ह झालाय. 15 वर्षापूर्वी अशीच परिस्थिती जेव्हा निर्माण झाली होती तेव्हा काही ठिकाणी हाहाकार उडाला होता. त्याच वेळेस देखील सुपर एल निनो ॲक्टिव्ह होता. प्यायला पाण्याची कंडिशन अवघड झाली होती आणि तोच एल निनो आता पुन्हा एकदा ॲक्टिव्ह झालाय. ज्यामुळे सगळ्या महाराष्ट्रात हाहाकार उडणार आणि शेतकऱ्यांसाठी अतिशय वाईट वातावरण तयार होणार. मान्सूनची तारीख पूर्णतः बदलली आहे. आता ज्या शेतकऱ्यांना पेरण्या करायच्या आहेत, बियाणे खरेदी करायचे आहेत, खतं खरेदी करायची आहेत, शेतीची तयारी करायची आहेत, त्यांनी कधी काय करायला पाहिजे, मान्सूनची तारीख त्यांच्यासाठी तुम्ही व्यवस्थित समजून घ्या. नेमका खरा पाऊस कधीपासून सुरू होतोय, कशा पद्धतीनं पाऊस पडणार, सगळी सविस्तर माहिती तुम्हाला देणार आहे. पहा, हे वर्ष अतिशय धोकादायक आहे. त्यामुळे तुम्हाला जरी माहिती असेल, बऱ्याचशा शेतकऱ्यांना नॉलेज आहे, पण आत्ताची गोष्ट फार वेगळी आहे. पाठीमागच्या गोष्टी फार वेगळ्या होत्या. त्यामुळे तुम्ही याला हलक्यात घेऊ नका. यावर्षी सगळं बदललं आहे. त्यामुळे कोणत्या भागात किती पाऊस पडणार, नवीन मान्सूनची तारीख काय आलेली आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीनं पाऊस पडतोय, अंदमानात पाऊस कधी दाखल होतोय, केरळमध्ये कधी दाखल होतोय, कोकणात, तळ कोकणामध्ये पाऊस कधी होतोय आणि सर्व दूर संपूर्ण महाराष्ट्रात कोणत्या तारखेला कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार, सगळ्या तारखा तुम्हाला सांगणार आहे. 5 सविस्तर माहिती आपण घेतोय. त्यानंतर जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 4 महिन्यांचा जो पावसाळा असतो तर तो यावर्षी कशा असणार, कोणत्या तारखेला पाऊस चालू होणार, सगळी सविस्तर माहिती आपण घेतोय. पहा, निसर्गाचा रंग पूर्णतः बदललाय आणि आता तो पूर्ण विचित्र पद्धतीनं हालचाल करतोय.
पहिला अंदाज जो होता तो आता आला आहे. सुरुवातीला सांगितलं होतं की मान्सून 1, 2, 3 जूनच्या आसपास महाराष्ट्रात दाखल होईल. केरळमध्ये तर तो अगदी 26 मेला दाखल होईल असं सांगितलं गेलं होतं. पण या सगळ्या तारखा आता खोट्या ठरल्यात, कारण की केरळमध्ये अजून मान्सून दाखल झाला नाही. केरळ सोडा, अंदमान आणि केरळच्या मधला जो समुद्र आहे त्यामध्ये देखील मान्सूनची अजिबात हालचाल नाही आहे. मग आता उशीर का होतोय आणि या उशीर झाल्यामुळे कोणत्या जिल्ह्यात दुष्काळ पडतोय, कुठे सगळ्यात कमी पाऊस पडतोय, कुठे पेरणीची तारीख काय असणार, शेतकऱ्यांनी आता खतं कधी घ्यायचे, औषधं बियाणाचं नियोजन कसं करायचं, हवामान विभागाने कशी सूचना दिली आहे, अतिशय महत्त्वाची अपडेट आपण घेतोय. पहा, सरकारच्या माध्यमातून 21 धोकेदायक जिल्ह्यांची यादी आता देण्यात आलेली आहे. हे 21 जिल्हे जे संपूर्ण जिल्हे रेड झोनमध्ये आहे. म्हणजे असं आहे की जिथे अतिशय तुरळक किंवा शून्य पाऊस पडू शकतो. जर आभाळातून पाऊसच पडला नाही तर धरणं कशी भरणार, आणि धरणं भरली नाही तर चारा कुठून येणार आणि त्या जनावरांना पाणी कुठून पाजणार. त्यामुळे पुण्याच्या वेधशाळेने एक नकाशा दिलाय. या नकाशामध्ये यंदाचा पावसाळा किती धोकादायक असणार याची माहिती त्याच्यात दिली आहे. एक उलटा परिणाम आता पावसावर होतोय. काही दिवसापूर्वी दुष्काळाची चर्चा होती. दुष्काळ पडणार, एल निनोचं संकट येणार असं सांगितलं जात होतं. पण आता सांगण्यात आलंय की ऑगस्ट सप्टेंबरमध्ये पावसाचा भयानक खंड पडेल. मग झालं असं की सुरुवातीला पाऊस लवकर येतोय, पण आता लवकर नाही तर पाऊस सुरुवातीलाच उशीर करतोय. त्यामुळे जून जुलैचा विषय सोडा, ऑगस्ट सप्टेंबरमध्ये देखील अतिशय अवघड परिस्थिती होणार. मग नेमकं काय बदल होतोय, कोणत्या तारखा बदलल्यात, शेतकऱ्यांनी पेरणी नेमकं कधी करायची, कधीपासून बियाणं टाकायचे, शेतीची तयारी कशा पद्धतीने करायची, कोणत्या जिल्ह्यात कमी पाऊस, कुठे जास्त पाऊस, सगळी माहिती आपण घेतोय. पहा, सरकारच्या माध्यमातून, वेधशाळेच्या माध्यमातून एक मॉडेल तपासलं गेलंय. या मॉडेलमध्ये समोर आले प्रशांत महासागरामधला एक बदल. तो बदल म्हणजे सुपर एल निनोचा आहे, ज्यामुळे ऑस्ट्रेलियात भीषण वनवे पेटू लागलेत. दक्षिण अमेरिकेत पूर आलाय. भारताच्या, महाराष्ट्राच्या नशिबी यंदा कोरडा आभाळ आणि उष्णतेच्या झळा आहेत, कारण की जून महिन्यामध्ये उष्णतेचा मोठा धोका सांगण्यात आलाय. सुपर एल निनो दर 15 वर्षांनी येतो. तो मागे आला होता, आता तोच राक्षस 2026 मध्ये आलाय, ज्यामुळे सगळं वातावरण बदललंय. पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार येणाऱ्या काही दिवसात प्रचंड तापमान वाढणार. संपूर्ण जून महिन्यामध्ये उष्णतेची लाट कमी होणार नाही, तर ती दुपटीनं वाढणार. तापमान 47 अंशापर्यंत जाऊ शकतं, ज्यामुळे विदर्भातले ब्रह्मपुरी, चंद्रपूर, अकोल्यामधलं तापमान वेगानं वाढेल. मॉडेलचा अभ्यास केल्यानंतर असं सांगितलं गेलंय की जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या 4 महिन्यामध्ये परिस्थिती अत्यंत विचित्र राहणार. कुठे कुठे पाऊस पडणार, पेरण्या कधी करायच्या या संदर्भातली माहिती आपण घेतोय. आता पहा, ही जी माहिती आहे ही हवामान विभागाच्या माध्यमातून आलेली आहे, त्यामुळे या माहितीला हलक्यात घेऊ नका. पहा, 7 मॉडेलचा अभ्यास केलाय. त्या 7 पैकी जे 7वं मॉडेल आहे ते महाराष्ट्रासाठी खूप खास आहे, कारण की याच्यात खास महाराष्ट्रासाठी माहिती दिली आहे. 7व्या मॉडेलमध्ये असं स्पष्ट दिसलंय की मान्सूनच्या सुरुवातीला म्हणजे जून महिन्यामध्ये कदाचित थोडाफार पाऊस पडेल, पण जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या मुख्य महिन्यांमध्ये परिस्थिती खूप बिकट आणि गंभीर होऊ शकते. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महाराष्ट्रातल्या 36 पैकी 36 जिल्ह्यामध्ये खूप अवघड होणार आहे, कारण की जो पाऊस आहे तो सर्वदूर पडणार आहे. जो मोसमी पाऊस आहे तो सलग पडणार नाही, केवळ तुरळक ठिकाणी, काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडेल, पण धुवाधार म्हणजे पाण्याची ओल खाली घेऊन जाईल असा पाऊस पडण्याची शक्यता अतिशय कमी वाटते. मग पेरण्या वाया जाणार का, मग पेरण्या कधी करायच्या यासाठी शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची विनंती करण्यात आली. जून महिन्याच्या सुरुवातीला जवळपास 10 तारखेपर्यंत वगैरे पेरणी करू नका अशी टोकाची सूचना देण्यात आली आहे. पहा, पेरणीची तारीख कशी असणार, तर पेरणीची तारीख ही प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगळी असणार, कारण की तुमच्या जिल्ह्यात कधी पाऊस येतोय. आताच्या अंदाजानुसार साधारणपणे 16, 17, 18 जूनपर्यंत पाऊस येण्याची शक्यता वर्तवली आहे. साधारणपणे 18 जूनपासून 30 जूनपर्यंत जो काळ आहे तो पेरणीचा काळ असू शकतो असं सांगितलं गेलं आहे. ही तारीख राज्यातल्या प्रत्येक भागात वेगवेगळी असू शकते, कारण की पहिल्यांदा सांगितलं गेलं की 75 ते 100 mm पर्यंत तुमच्या शेतात ओल जाईल. मग तुम्ही खड्डा खणून 7.5 ते साधारणपणे सेंटीमीटर ते 10 सेंटीमीटर पर्यंत ओला असेल तर पेरणी करू नका. साधारणपणे तुमच्या शेतामध्ये खड्डा खणा, एखाद्या काठीने एखादा छोटा खड्डा खणून तुम्ही त्याची ओल तपासा. जर ती ओल असेल तरच पेरणी करा, अशा पद्धतीच्या सूचना त्याच्यात देण्यात आल्या. जर ती ओल नसेल तर ती तुमची पेरणी सक्सेस होणार नाही अशा सूचना देण्यात आल्या. या अंदाजावर तुमचं काय मत आहे नक्की कमेंट करून कळवा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.